मुंबई महानगरपालिका बजेट तब्बल 74,000 कोटी रुपये. देशातील अनेक राज्यांपेक्षा मोठं अर्थकारण असलेल्या या पालिकेवर ज्याची सत्ता त्याची महाराष्ट्रावर पकड. यात सत्तेसाठी आता महायुतीतच सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. भाजपने मुंबईत 100% भाजप किंवा मिशन 150चा नारा दिला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी 150हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की भाजपाला 227 पैकी किमान 160 ते 170 जागा लढवायच्या आहेत. पण मग प्रश्न हा उरतो की जर भाजपने एवढ्या जागा लढवल्या तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला काय येणार? मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाने 90 ते 100 जागांची मागणी केली आहे. त्यांचा दावा आहे की 40हून अधिक विद्यमान नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत आणि उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे असल्याने त्यांना सन्मानजनक जागा मिळल्याच पाहिजेत. पण भाजप स्थानिक पातळीवर शिंदेंना इतक्या जागा सोडायला तयार नाही. विजयाची क्षमता म्हणजेच विनॅबिलिटी हा निकष लावून भाजप शिंदेंना 100च्या आतच रोखण्याच्या तयारीत आहे का? चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम. भाजपच्या अंतर्गत गोटात अशी चर्चा आहे की शिंदे गटाची ताकद मर्यादित आहे, त्यामुळे त्यांना जास्त जागा देणे म्हणजे विरोधकांना आयते रान देण्यासारखे आहे. त्यातच अजित पवार गटाला तर मुंबईच्या रिंगणातून बाहेरच ठेवण्याची रणनीती भाजपने आखल्याची चर्चा आहे. नवाब मालिक यांच्यासारख्या नेत्यांवरून भाजपने आधीच नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत खरी ओढताण ही शिंदे आणि फडणवीस यांच्या रणनीतीतच पाहायला मिळणार आहे. आता वळूया तुमच्या मनातल्या त्या प्रश्नाकडे. जर भाजप इतका त्रास देत असेल, जागा वाटपात कोंडी करत असेल, तर एकनाथ शिंदे पुन्हा मातोश्रीची पायरी का चढत नाही? ते पुन्हा उद्धव ठाकरेंशी जुळून का घेत नाही? याचं उत्तर सरळ नाही, तर खूप खोलवर दडलेलं आहे. एकनाथ शिंदे आता पॉइंट ऑफ नो रिटर्न वर पोहोचले आहे. याची 3 प्रमुख कारणे आहेत. सर्वप्रथम कायदेशीर लढाई आणि चिन्ह. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटालाच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण दिले आहे. हे शिंदे यांच्या बंडाचे सर्वात मोठे यश आहे. जर ते आता उद्धव ठाकरेंकडे परतले तर त्यांना हे चिन्ह आणि पक्षाचे नाव सोडावे लागेल. ज्या धनुष्यबाणावर त्यांनी आपली राजकीय वैधता मिळवली आहे ते सोडणे म्हणजे राजकीय आत्महत्या ठरेल. त्यानंतर द्वितीय, गद्दार विरुद्ध खुद्दार नरेटिव्ह. गेल्या 2 वर्षात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिंदे गटाला गद्दार, खोके सरकार म्हणून इतके लक्ष केले आहे की परतीचे सर्व पूल जाळले गेले आहे. नागपूर अधिवेशनात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना रहमान डकेत म्हणत मुंबईची तिजोरी कोणी लुटली हे जनतेला माहिती आहे अशी अत्यंत आक्रमक टीका केली होती. इतका टोकाच्या वैयक्तिक टीकेनंतर मनोमिलनाची शक्यता शून्य आहे मित्रांनो. त्यानंतर तृतीय, सत्तेचे गणित. एकनाथ शिंदेचे उपमुख्यमंत्रीपद हे भाजपच्या पाठिंब्यावर टिकून आहे. उद्धव ठाकरेंकडे परतल्यास त्यांना उपमुख्यमंत्रीपद सोडावे लागेल आणि पुन्हा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल, जे आताच्या परिस्थितीत शिंदेंना मान्य होणे कठीण आहे. पण एकनाथ शिंदेच्या चिंतेचे खरे कारण भाजप नाही तर वेगळीच घडामोड आहे. मुंबईच्या राजकारणात 2 दशकांनंतर एक नवीन समीकरण आकाराला येत आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, दोन भाऊ, दोन वाहक आता एकाच दिशेने चालताना दिसत आहे. संजय राऊत यांनी नुकतेच संकेत दिले आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एका मंचावर येऊन युतीची अधिकृत घोषणा करू शकतात. यामागे दोघांचीही राजकीय गरज आहे. उद्धव ठाकरे यांना मुंबईत आपली शिवसेना पुन्हा उभी करायची आहे, तर राज ठाकरेंना आपले राजकीय अस्तित्व टिकवायचे आहे. ही संभाव्य युती एकनाथ शिंदेसाठी धोक्याची घंटा आहे का? कारण आहे मराठी माणूस आणि भावनिक साध. शिंदे गटाकडे सत्ता आहे, पैसा आहे, पण ठाकरे हे आडनाव नाही. मुंबईतील मध्यवर्गीय मराठी मतदार आजही भावनिकदृष्ट्या ठाकरे ब्रँडशी जोडलेला आहे. जर राज यांचा करिश्मा आणि उद्धव ठाकरे यांची सहानुभूती एकत्र आली तर मुंबईत मराठी मतांचे मोठे ध्रुवीकरण होऊ शकते. शिंदेंना भीती आहे की जर हे दोन भाऊ एकत्र आले तर खरी शिवसेना कोणती, या मतदारांमधील संभ्रमाला उत्तर मिळेल. शिंदे गटाला भाजपची बी टीम किंवा मराठी विरोधी ठरवण्याचा नरेटिव्हला राज ठाकरेंच्या तोफेमुळे बळ मिळेल. आणि जर मुंबईत शिंदे गट अपयशी ठरला तर भाजप त्यांना भविष्यात उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून स्वीकारेल का? हाच खरा यश प्रश्न आहे. सध्या ग्राउंडवरची स्थिती पाहिली तर लढत तिरंगी नसून थेट महायुती विरुद्ध ठाकरे युती अशी होण्याची चिन्हे आहेत.
भाजप शिंदे गट विकासाच्या मुद्द्यावर म्हणजेच मेट्रो, कोस्टल रोड आणि लाडकी बहीण योजनेवर मते मागत आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधू मुंबईची अस्मिता आणि मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा भाजपचा डाव हा मुद्दा घेऊन रिंगणात उतरणार आहे. एकनाथ शिंदेसाठी ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर अस्तित्वाची आहे. जर त्यांनी मुंबईत सन्मानजनक जागा जिंकल्या नाही, तर भाजप त्यांना भविष्यात बाजूला करू शकते. म्हणूनच सध्या शिंदे गट आक्रमकपणे विकास कामांचे उद्घाटन करत आहे आणि भाजपशी दोन हात करत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहे. थोडक्यात सांगायचं तर एकनाथ शिंदे सध्या एका राजकीय चक्रव्यूहात अडकले आहेत. एका बाजूला भाजपचा वाढता दबाव आणि जागा वाटपातील अडवणूक, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंच्या युतीमुळे निर्माण झालेलं भावनिक वादळ. त्यांना भाजपाला सोडता येत नाही कारण सत्ताच आहे, आणि ठाकरेंकडे जाता येत नाही कारण तिथे परतीचे दोर कापले गेले आहेत. त्यामुळे 2025 ची मुंबई महानगरपालिका निवडणूक ही एकनाथ शिंदेच्या राजकीय कारकिर्दीचा फैसला करणारी ठरणार आहे. मुंबईकर विकासाला कौल देणार की ठाकरेंच्या भावनिक साधेला, हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुम्हाला काय वाटतं, यावेळेस मुंबई महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.